अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरतालिकेच्या व्रताची कथा काय आहे. हरतालिकेची कथा भगवान शिवाने देवी पार्वतीला सांगितली होती. असे मानले जाते की भगवान शिवाने पार्वतीजींना तिच्या मागील जन्माची आठवण करून देण्यासाठी हरतालिका कथा आणि उपवासाचे महत्त्व सांगितले होते. हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हरतालिकेच्या व्रताची कहाणी तुम्हीही श्रवण करा आणि इतरांनाही पाठवा. एके दिवशी शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते. पार्वतीने शंकरांना विचारले, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादा व्रत असेल तर मला तुम्ही सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने तुमच्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ आहे तसा ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, आणि देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावरती केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते तू पूर्वी कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं जप केलंस. 64 वर्षे तर पिकलेली झाडांची पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही दुःख तू सहन केलेस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला, तुझ्या बापाला दुःख झालं आणि अशी ही कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली आणि त्यांना येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती तू विष्णूला द्यावीस. तोच तिचा योग्य पती आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे हे मागणे करण्यासाठी पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनीही ही गोष्ट कबूल केली. त्यानंतर नारद तिथून विष्णूंकडे आले. त्यांना ती हकीकत कळविली आणि आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखींनी तुला रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या पित्याने मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखींनी एका अरण्यामध्ये नेलं. तिथे गेल्यानंतर एक नदी दृष्टीस पडली. जवळच तिथे गुहा होती. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईनं येथलं माझं आसन हललं. मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि तुला वर मागायला सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी तिथून गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. सखींसह त्याचं पारणं केलंस. इतक्यामध्ये तुझा बाप तिथे आला. त्याने तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तू मला अर्पण केलीस. असे ह्या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी.
नंतर ही कहाणी ऐकावी किंवा वाचावी व रात्री जागरण करावं. या व्रताबद्दल प्राणी पापांपासून मुक्त होतो. साता जन्माचे पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंद्या होतात. दळिद्र येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवाब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठी पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. कहाणी स्वतः ऐका आणि इतरांनाही शेअर करा. ही कहाणी श्रवण अथवा पठण केल्याशिवाय या व्रताचे फळ मिळत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळे व्रत करणाऱ्यांनी व्रताच्या दिवशी ही कहाणी अवश्य पठण अथवा श्रवण करावी. ही झाली हरतालिकेच्या व्रताची कहाणी. या ठिकाणी आता समाप्त होत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.